कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात माजी आमदार स्वर्गीय पी.एन. पाटील सडोलीकर यांनी दिलेलं योगदान अविस्मरणीय आहे। त्यांच्या निधनानंतर मतदारसंघात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आता त्यांच्या अनुयायांनी मोठा निर्णय घेतलाय। 25 ऑगस्ट रोजी सडोली खालसा इथं स्वर्गीय पी.एन. पाटील साहेबांच्या विचारांवर श्रद्धा असणाऱ्या गटाच्या अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे, असं आज पत्रकार परिषदेत राहुल पाटील यांनी स्पष्ट केलंय। माजी आमदार स्वर्गीय पी.एन. पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करवीर, पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यात दीर्घकाळ समाजकारण केलंय। सर्वसामान्य जनतेशी घट्ट नाळ जोडून त्यांनी लोकांच्या अडीअडचणी सोडवल्यात। त्यांच्या कार्यकाळात सहकार क्षेत्रासह राजकीय क्षेत्रात अनेक नेत्यांना घडवण्याचं कामही त्यांनी केलंय। मात्र मागील वर्षी त्यांच्या निधनानं मतदारसंघ पोरका झालाय। या काळात कार्यकर्त्यांनी मोठा संघर्ष केला, पण विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती। वेगवेगळ्या पर्यायांवर विचार झाल्यानंतर सर्वानुमते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 25 ऑगस्ट रोजी सडोली खालसा इथं हा जाहीर प्रवेश सोहळा पार पडणार असून या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे, असं पत्रकार परिषदेत राहुल पाटील यांनी स्पष्ट केलंय।